विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर यशवंत डी मेश्राम, राज्यशास्त्र विभाग, सेठ केसरीमल पोरवाल कला आणि वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कामठी, BA भाग 3 सेमिस्टर 6 च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामधील परराष्ट्र धोरण हा महत्त्वपूर्ण एक भाग या विषयांतर्गत असल्यामुळे मी आपणासमोर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. या विषयाचं प्रास्ताविक आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील जगातील सर्वच राजकीय व्यवस्था संपूर्ण विश्वातील एकमेकाशी संबंध ठेवण्यास बाध्य झाल्या आहेत. आजच्या या युगात कोणताही देश स्वयंपूर्ण असल्याचे आढळून येत नाही. पृथक राहून कोणताही देश आपला स्वतःचा सर्वांगीण विकास घडवू शकत नाही. जगातील सर्वच राज्यांना एकमेकाशी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादी प्रकारचे संबंध ठेवावे लागतात. या जागतिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्राला काही कृती करण्याचे, त्याचबरोबर काही न करण्याचे बंधने पाळावी लागतात. प्रत्येक देशांना त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे एक निश्चित दिशा प्राप्त होत असते व त्यानुसार उद्दिष्टे साध्य करावी लागतात. आज जगामध्ये कोरोना या भयंकर संसर्गजन्य रोगाची साथ सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपल्या परराष्ट्र धोरणानुसार आपले सार्थक उद्दिष्टे व साध्य कशामध्ये आहे याचा सर्वांगीण विचार करूनच आपले परराष्ट्र धोरण ठरवित असते. परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभिन्न अंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र या विश्वव्यापी शास्त्रामध्ये राज्यशास्त्राची एक ज्ञानशाखा म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्यात येतो. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्र या शास्त्रामध्ये होणार नाही, तोपर्यंत राज्यशास्त्र पूर्णपणे शास्त्र या नावारूपाला येणार नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंध हे राज्यशास्त्राचे अभिन्न अंग आहे, आत्मा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये परराष्ट्रीय धोरण या विषयाचा अभ्यास होणार आहे. तसेच अध्ययन व अध्यापनही होणार नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंध हे पूर्णत्वास येणार नाही. म्हणूनच परराष्ट्रीय धोरण हाही आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक अभिन्न भाग आहे, अंग आहे. परराष्ट्रीय धोरणाचा अर्थ व व्याख्या. परराष्ट्र धोरण म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रासोबत स्वीकारलेले धोरण होय. उदाहरणार्थ, भारताचे चीन व पाकिस्तान या देशासोबत असलेले धोरण. आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या कृतीची स्वतःच्या हितासाठी जुळवाजुळव करून घेणे हा परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा उद्देश असतो, असे मत जॉर्ज मॉडेल्स्की व्यक्त करतात. प्रोफेसर चार्ल्स बर्टन मार्शलच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे राज्यसत्तेने आपल्या क्षेत्राबाहेरील परिस्थितीला प्रभावित करण्यासाठी केलेल्या कार्याचा क्रम होय. फॉरेन पॉलिसी इज द कोर्स ऑफ ॲक्शन अंडरटेकन बाय ऑथॉरिटी ऑफ द स्टेट अँड इंटेंडेड टू अफेक्ट सिच्युएशन बियॉन्ड द स्पॅन ऑफ इट्स ज्युरिडिक्शन. वरील व्याख्याचे विश्लेषण केल्यास असे आपणास आढळून येते की दुसऱ्या राज्याच्या अशा कृती किंवा क्रिया ज्यामध्ये बदल होणे अपेक्षित नसते किंवा त्यात परिवर्तन होत नसते, त्या परराष्ट्र धोरणाच्या कक्षेत येत नाहीत. परंतु परराष्ट्र धोरणाबाबत हा दृष्टिकोन चुकीचा ठरतो. परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट दुसऱ्या राज्याच्या व्यवहारामध्ये केवळ बदल करण्याचे असू नये, तर त्यांना नियमित रेग्युलेट करण्याचे असावे. काही वेळा दुसऱ्या राज्याच्या व्यवहारामध्ये बदल करणे अभिप्रेत असते, तर काही प्रसंगी त्यात कोणताही बदल होऊ नये अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ, भारताच्या काश्मीरविषयक धोरणास सोव्हिएट रशियाचा पाठिंबा होता, परंतु ब्रिटनने याबाबत पाठिंबा देणे रोखून ठेवले होते.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट ब्रिटनच्या काश्मीरविषयक धोरणात बदल घडवून आणावा अशा प्रकारचा उद्देश होता. परंतु त्याचबरोबर रशियाचा पाठिंबा सदैव आपल्याला राहील असा प्रयत्नही करावा अशा पद्धतीचे होते. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॉरेन पॉलिसी. परराष्ट्र धोरणामध्ये निश्चित हित व ध्येय काय आहेत त्यानुसार कार्य करावे लागतात. राज्याचे राष्ट्रीय हित, राष्ट्रीय संरक्षणाची हमी, लोकांचे राहणीमान उंचावणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थिरता टिकू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे इत्यादीचा समावेश होतो. राष्ट्राच्या हिताशिवाय कोणतेही परराष्ट्र धोरण निर्धारित होऊ शकत नाही. नॉर्मनच्या मतानुसार राष्ट्रीय हित हे परराष्ट्र धोरणाचे प्रारंभस्थान स्टार्टिंग पॉईंट आहे. उद्दिष्टे कोणती आहेत परराष्ट्र धोरणाची विद्यार्थी मित्रांनो? राष्ट्रीय संरक्षण, आर्थिक विकास, राष्ट्रशक्तीमध्ये वाढ, राज्यातील दबाव गटाचे हित, अराजनैतिक उद्दिष्टे, राष्ट्राची प्रतिष्ठा व भूमीचा विस्तार ही परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहेत. परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक कोणते आहेत? विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचे निर्णायक किंवा निर्धारक घटक किंवा परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक अनेक आहेत. त्यामध्ये भौगोलिक तत्व, जिओग्राफिकल एलिमेंट्स, एक वेळ करारभंग केले जातील किंवा संधी एकतर्फी भंग केल्या जातील, परंतु भूगोल आपल्या भक्ष्यास घट्ट पकडून ठेवीत असतो. नंबर 2, नैसर्गिक साधने, नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक साधनामध्ये अन्नधान्य, खनिजद्रव्ये, धातू, पेट्रोल इत्यादीचा समावेश होतो. अरब राष्ट्र व मध्य पूर्वेतील इतर राष्ट्रे यांचे परराष्ट्र धोरण त्यातील पेट्रोलच्या प्रचंड साठ्यामुळे अतिशय परिणामकारक ठरले आहे. संपूर्ण जगाला पेट्रोलसाठी त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नंबर 3, ऐतिहासिक तत्त्वे, हिस्टॉरिकल फॅक्टर्स. परराष्ट्र धोरणामध्ये आपला देश सत्य, अहिंसा, पंचशील या भगवान बुद्धाच्या ऐतिहासिक तत्त्वावर भर देऊन जगामध्ये शांतता व विश्वबंधुत्व या सिद्धांताचा अवलंब करीत आहे. नंबर 4, औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आज जगात अमेरिका, चीन, रशिया हे देश औद्योगिक क्रांतीमुळे जगात अग्रगण्य राष्ट्र म्हणून मानले जातात. नंबर 5, लष्करी शक्ती, मिलिटरी पॉवर. जगातील अनेक राष्ट्रे आज भयानक विनाशक शस्त्रास्त्रे निर्माण करण्यामध्ये आपली शक्तीपणाला लावित आहे. उदाहरणार्थ अमेरिका, रशिया, उत्तर कोरिया, चीन व इस्रायल इत्यादी या राष्ट्रांमुळे आणि या राष्ट्राच्या या लष्करी धोरणामुळे आज हे राष्ट्र जागतिक लष्करी व्यवस्थेमध्ये महाशक्ती म्हणून गणल्या गेलेली आहेत. नंबर 6, लोकसंख्या, पॉप्युलेशन. विशाल लोकसंख्येमुळे भारत व चीन यांना जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्राला लोकसंख्येची आवश्यकता असते, परंतु लोक हे परिश्रमी पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, विद्वान पाहिजेत, कार्यकुशल पाहिजे. असे जर लोक असतील तर ते परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचं घटक ठरू शकते. नंबर 7, लोकमत, पब्लिक ओपिनियन. परराष्ट्र धोरण निर्धारित करीत असताना शासनाला लोकमताचा आदर करावा लागतो. प्रगत देशामध्ये लोकमत परिपक्व झालेले आढळते. तिथे राजकीय पक्ष व दबावगट परराष्ट्र धोरणाला प्रभावित करीत असतात. उदाहरणार्थ अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ब्रिटन हे देश या देशातील लोक सुजाण असल्यामुळे ते परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात. धोरण निर्धारक पुढारी, पॉलिसी मेकर्स अँड लीडर्स. उदाहरणार्थ अमेरिकेचे प्रेसिडेंट आयसेनहावर यांच्या काळामध्ये परराष्ट्र सचिव जॉन फॉस्टर डलेस यांचे महत्त्व वाढले होते. त्याचप्रकारे संसदीय पद्धतीमध्ये पंतप्रधानाचे, उदाहरणार्थ भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास पंडित नेहरू हे एक धोरण निर्धारक पुढारी म्हणून सर्व जगाला माहिती होते. नंबर 9, राजयज्ञांची गुणवैशिष्ट्ये, क्वालिटी ऑफ डिप्लोमॅट्स. राजयज्ञांनी सहकार्यात्मक व संघर्षात्मक अशा दोन्ही हितसंबंधांना सामावून घेण्यातच त्यांचे कौशल्य दिसून येते. त्यामुळेच राष्ट्रीय हिताची उद्दिष्टे साध्य होतात. नंबर 10, विधिमंडळ, लेजिस्लेचर. सोव्हिएट संघामध्ये सुप्रीम सोव्हिएट, अमेरिकेमध्ये काँग्रेस, भारतामध्ये संसद
चीनमध्ये पॉलिट ब्युरोमध्ये सत्ता केंद्रित झालेली आहे. हेच विधिमंडळे आपलं परराष्ट्र धोरण कशा प्रकारचं असावं या संदर्भामध्ये ते ठरवित असतात. यानंतर 11वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संस्था, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय संघटना व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार धोरण ठरवावे लागते व त्यानुसारच धोरण ठरविले जाऊ शकते. नंबर 12 जागतिक लोकमत. जागतिक लोकमताच्या पुढे शरणागती पत्करून शेवटी कोरोना व्हायरस आमच्या देशातच जन्मास आला हे चीनला कबूल करावे लागले. संयुक्त राष्ट्र व त्यांच्या उपांगाच्या कार्यामुळेच सर्व राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर काही बंधने येऊन पडली आहेत. एकूण अंतर्गत व निर्णायक तत्वाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय वातावरणाचा परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडत असतो हे स्पष्ट होते. BA भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. या विषयाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन या विषयाला समजून घ्यावे. या निमित्ताने विद्यार्थी मित्रांनो एवढेच वक्तव्य करणे मला आवश्यक आहे. धन्यवाद.